हॅलो हाय एव्हरीवन, कशा आहात सगळे? स्वागत करते मी आपल्या सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलवर इन एसपी ट्युटोरियल्स. तर आज आपण पाहणार आहोत मॅथ्स क्लास 1 लेसन नंबर 26 कॉइन्स अँड करन्सी नोट्स वर्कबुक सोल्युशन. टीचरसाठी इन्स्ट्रक्शन्स देण्यात आलेले आहेत. चला तर पाहून घेऊया. मेक द स्टुडंट्स फॅमिलियर विथ द कॉइन्स अँड नोट्स ऑफ द डिनॉमिनेशन विच आर यूज ॲट प्रेझेंट. तर इथं स्टुडंट्सला ओळख करून द्यायचं आहे. फॅमिलियर म्हणजेच काय? ओळख करून द्यायचं आहे. जे सध्याला यूज मध्ये आहेत, प्रेझेंट, ॲट द प्रेझेंट जे सध्याला यूज केले जातात. कुठले कुठले कॉइन्स अँड नोट्स सध्याला जे आपण यूज करतो तिथं त्यांना काय करून द्यायचं आहे? ओळख करून द्यायचं आहे. लेट द स्टुडंट टच अँड हँडल द कॉइन्स अँड नोट्स देमसेल्फ. त्यांना हँडल करायला द्यायचे आहे, त्यांच्या हातात द्यायचे आहे, त्यांना पाहायला द्यायचं आहे, त्यांना हाताळायला द्यायचं आहे आणि ते ऑब्झर्व करतील त्यांना. समजलं? तर दॅट आफ्टर नेक्स्ट वन आहे लेट अस डू. तर मॅच द फॉलोइंग सांगण्यात आलेलं आहे. इथं कॉइन्स देण्यात आलेले आहेत आणि प्राइस देण्यात आलेला आहे खाली. तर त्यांना काय करायचं आहे? मॅच करायचं आहे. तर फर्स्ट वन जो पिक्चर आहे, कॉइन आहे, तर तो 1 रुपीजचा आहे. तर त्याचं प्राइस काय असणार आहे? 1 रुपीज असणार आहे. तर इथे आपण त्याला 1 रुपीज सोबत काय करून घेऊया? मॅच करून घेऊया. दॅट आफ्टर नेक्स्ट वन आहे 2 रुपीज कॉइन आहे. काय आहे? 2 रुपीज कॉइन. तर त्याचं प्राइस असणार आहे 2 रुपीज. तर त्याला 2 रुपीज सोबत काय करून घेऊया? मॅच करून घेऊया. दॅट आफ्टर 5 रुपीज कॉइन आहे. तर त्याला 5 रुपीज सोबत काय करून घेणार आहोत? मॅच करून घेणार आहोत. दॅट आफ्टर नेक्स्ट वन आहे 10 रुपीज कॉइन. तर त्याचं सुद्धा प्राइस असणार आहे 10. तर 10 सोबत इथं मॅच करून घेणार आहोत. दॅट आफ्टर नेक्स्ट वन आहे लुक ॲट द नोट्स अँड राईट देअर व्हॅल्यूज इन द बॉक्सेस. तर नोट्स पहा म्हणलेले आहेत आणि त्यांचे व्हॅल्यूज, त्यांची प्राइस आपल्याला इथं बॉक्समध्ये लिहा असं म्हणलेलं आहे. तर एक एक्झाम्पल इथं दाखवण्यात आलेलं आहे. 5 रुपीजचं नोट आहे, तर त्याचं व्हॅल्यू सुद्धा काय असणार आहे? 5 रुपीज असणार आहे. तर 10 रुपीजचं नोट आहे, तर त्याचं व्हॅल्यू सुद्धा काय असणार आहे? 10 रुपीज असणार आहे. 20 रुपीजचं नोट आहे. कुठला आहे? 20 रुपीजचा नोट आहे. तर इथं आपण 20 रुपीज लिहून घेऊया. दॅट आफ्टर 50 रुपीजचं नोट आहे. तर इथं आपण त्याचं व्हॅल्यू इथं काय लिहून घेणार आहोत? 50 रुपीज लिहून घेणार आहोत. 100 रुपीजचा नोट आहे. तर इथे 100 रुपीज लिहून घेणार आहोत. तर इथं बॉक्समध्ये आपल्याला इन्स्ट्रक्शन्स देण्यात आलेला आहे. हा जो साइन आहे र वर असा आडवा लाईन दिलेला, हा जो साइन आहे तो रुपीज साठी यूज केला जातो. कशासाठी यूज केला जातो? रुपीज साठी यूज केला जातो. ₹5, ₹10, ₹20, ₹50, ₹100 याच्यासाठी हा साइन यूज केला जातो. दॅट आफ्टर नेक्स्ट वन आहे टू मॅच द गिवन अमाउंट्स विच कॉइन्स विल यू यूज टिक द करेक्ट कॉइन्स. तर इथं आपल्याला अमाऊंट देण्यात आलेला आहे. तर त्या अमाऊंटसाठी आपण कुठलेही कॉइन्स यूज करू शकतो. तर त्या कॉइन्सच्या खाली काय करायचं आहे? आपल्याला टिक करायचं आहे. तर 3 रुपीज अमाऊंट आहे. किती रुपीज आहे? 3 रुपीज अमाऊंटसाठी आपण 1 रुपीज कॉइन आणि 2 रुपीजचं इथं कॉइन्स यूज करणार आहोत. तर 2 + 1 होतील 3. 2 + 1 होतील 3. तर 1 च्या कॉइनला आणि 2 च्या कॉइनला काय करणार आहोत? इथं टिक करून घेणार आहोत. दॅट आफ्टर 12 रुपीज अमाऊंट देण्यात आलेला आहे. किती देण्यात आलेला आहे? 12. 12 साठी आपण 10 रुपीजचा कॉइन यूज करणार आहोत आणि 2 रुपीजचा कॉइन यूज करणार आहोत. 10 + 2 होतील 12. 10 + 2 होतील 12. दॅट आफ्टर नेक्स्ट वन आहे 6 रुपीजचा अमाऊंट देण्यात आलेला आहे. 6 रुपीजसाठी आपण 5 रुपीजचा कॉइन आणि 1 रुपीजचा कॉइन इथे यूज करणार आहोत. 5 + 1 6 रुपीज होतील. 5 रुपीज + 1 रुपीज = 6 रुपीज होतील. दॅट आफ्टर नेक्स्ट वन आहे टू मॅच द गिवन अमाउंट विच कॉइन्स विल यू यूज. तर इथं आपल्याला अमाऊंट दाखवण्यात आलेला आहे. तर त्याच्यासाठी कुठलेही कॉइन्स इथं आपण यूज करू शकतो हे इथं सांगायचं आहे. तर एक्झाम्पल देण्यात आलेलं आहे. 9 रुपीजचा अमाऊंट आहे. तर त्या 9 रुपीजच्या अमाऊंटसाठी आपण 5 रुपीजचं कॉइन, 2 रुपीजचं कॉइन आणि 2 रुपीजचं कॉइन यूज करतो. तर तो अमाऊंट इथे आपल्याला बॉक्समध्ये काढून दाखवायचा आहे. 9 रुपीज = 5 + 2 + 2 अशा प्रकारे हे आपल्याला अमाऊंट लिहायचं आहे. एक सॅम्पल इथे दाखवण्यात आलेला आहे. तर इथं अमाऊंट आहे 12.
12 साठी आपण 10 रुपीजचा कॉइन आणि 2 रुपीजचा कॉइन इथे यूज करू शकतो. तर इथे बॉक्स काढायचा आहे. बॉक्समध्ये आपल्याला लिहायचं आहे 12 रुपीज इज इक्वल, पुन्हा एक बॉक्स काढायचा आहे. तर त्या बॉक्समध्ये 10 प्लस 2 अशा प्रकारे आपण इथे आन्सर लिहून घेऊ शकतो. दॅट आफ्टर 15 रुपीज अमाऊंट आहे, रुपीज 15 अमाऊंट आहे, त्याच्यासाठी 10 रुपीजचा कॉइन आणि 5 रुपीजचा कॉइन इथे यूज करणार आहोत. तर येथे आपण 15 रुपीज लिहून घेऊया. अमाऊंट इज इक्वल, हा कशाच्या इक्वल असणार आहे, 10 प्लस 5. दॅट आफ्टर नेक्स्ट वन आहे 19 रुपीजचा अमाऊंट आहे. 19 रुपीजसाठी आपण 10चा कॉइन, 5चा कॉइन आणि 2 रुपीजचे दोन्ही कॉइन्स इथे यूज करणार आहोत, कारण चारही कॉइन जेव्हा ऍड करतो तेव्हाच 19 रुपीज होणार आहे. तर इथं लिहित असताना 19 रुपीज इज इक्वल 10 प्लस 5 प्लस 2 प्लस 2 अशा प्रकारे अमाऊंट येथे आपण लिहू शकतो. दॅट आफ्टर नेक्स्ट वन आहे आन्सर द फॉलोइंग. आन्सर द फॉलोइंग. तर इथं आपल्याला 10 रुपीजचं नोट सुद्धा देण्यात आलेले आहेत आणि 1 रुपीजचे 10 कॉइन्स देण्यात आलेले आहेत. किती कॉइन्स देण्यात आलेले आहेत, 10 कॉइन्स देण्यात आलेले आहेत. चला तर पाहून घेऊया. त्या रिलेटेड क्वेश्चन्स आहेत खाली. Sonu wants to exchange her 10 rupees note for a 1 rupees coin. How many coins will she get? तर सोनूकडे आहे 10 रुपीज. सोनूकडे काय आहे, 10 रुपीज आहे. 10 रुपीजचा नोट आहे. तर त्या सोनूला ते 10 रुपीज एक्सचेंज करून घ्यायचे आहेत. काय करून घ्यायचे आहेत, एक्सचेंज करून घ्यायचे आहेत. कशामध्ये, तिला 10 रुपीजच्या जागी 1 रुपीजचे 1 रुपीजचे कॉइन पाहिजे आहेत. 10 रुपीजच्या जागी तिला काय पाहिजे आहेत, नोटच्या जागी 1 रुपीजचे कॉइन पाहिजे आहे. तर तिला 10 रुपीजच्या जागी 1 रुपीजचे किती कॉइन भेटतील असे इथं विचारण्यात आलेलं आहे. जेव्हा 1 रुपीजचे आपण 10 कॉइन्स घेतो तेव्हा इथे 10 रुपीज जमणार आहेत. किती, 1 रुपीजचे 10 कॉइन्स घेतल्यानंतर ना 10 रुपीज जमतील. तर सोनूला किती कॉइन्स भेटतील, 1 रुपीजचे 10 कॉइन्स भेटणार आहेत. दॅट आफ्टर नेक्स्ट वन आहे If Sonu wants to exchange her 10 rupees note for 5 rupees coin, how many coin will she get? तर सोनूला आता पुन्हा 10 रुपीज एक्सचेंज करून घ्यायचं आहे, पण कशात, 5 रुपीजच्या कॉइन मध्ये एक्सचेंज करून घ्यायचे आहे. वरच्या क्वेश्चन मध्ये तिला 1 रुपीजच्या कॉइन मध्ये एक्सचेंज करून घ्यायचं होतं. तर सेकंड क्वेश्चन मध्ये तेच 10 रुपीज तिला एक्सचेंज करायचे आहेत, पण कशात करून घ्यायचे आहेत, तिला 5 रुपीज मध्ये करून घ्यायचे आहेत. तर 5 रुपीजच्या अशी तिला किती कॉइन्स भेटणार आहेत असे इथे विचारण्यात आलेलं आहे. तर 5 प्लस 5 रुपीजचं आणि 5 रुपीजचं कॉइन मिळून काय होणार आहे, 10 रुपीज होणार आहे. तर 5 रुपीजचे किती कॉइन्स तिला भेटणार आहेत, 2 कॉइन्स तिथे तिला भेटणार आहेत. दॅट आफ्टर नेक्स्ट वन आहे हाऊ मेनी 2 रुपीज कॉइन विल सोनू गेट इन एक्सचेंज फॉर अ 10 रुपीज नोट्स. आता इथं काय विचारण्यात आलेलं आहे पहा. जर तिला 2 रुपीजचे कॉइन पाहिजे असतील एक्सचेंज मध्ये, कोणाच्या 10 रुपीजच्या एक्सचेंज मध्ये तिला 2 रुपीजचे कॉइन पाहिजे आहेत, तर 2 रुपीजचे किती कॉइन्स तिला भेटतील असे इथे विचारण्यात आलेले आहे. तर 2 रुपीजचे तिला 5 कॉइन्स येथे भेटतील. किती कॉइन्स भेटतील, 5 कॉइन्स इथे भेटणार आहेत. दॅट आफ्टर नेक्स्ट वन आहे Make the given amounts in different way using combination of coins and currency notes. तर इथं अमाऊंट देण्यात आलेलं आहे, तर त्या अमाऊंट साठी डिफरंट कॉइन्स अँड करन्सी यूज करून इथं आपल्याला डिफरंट वे न इथं अमाऊंट क्रिएट करायचं आहे. तर 15 रुपीजच्या अमाऊंट साठी आपण 5 रुपीजचे 3 कॉइन्स यूज करू शकतो. त्याचप्रमाणे 10 रुपीजचं 1 कॉइन आणि 5 रुपीजचं 1 कॉइन सुद्धा यूज करू शकतो. दॅट आफ्टर 10 रुपीजचं 1 कॉइन, 2 रुपीजचे 2 कॉइन्स आणि 1 रुपीजचा 1 कॉइन अशा प्रकारे इथे यूज करू शकतो. अँड दॅट आफ्टर इथे आपण 2 रुपीजचे 2 कॉइन्स, 1 रुपीजचा 1 कॉइन आणि 5 रुपीजचे 2 कॉइन्स अशा प्रकारे आपण हे डिफरंट अमाऊंट्स इथे क्रिएट करू शकतो. त्याच प्रकारे 18 रुपीज साठी सुद्धा आपण सेम असेच करू शकतो. 10 रुपीजचा 1 कॉइन,
5 रुपीजचा एक कॉइन आणि 2 रुपीजचा एक कॉइन आणि 1 रुपीजचा एक कॉइन. दॅट आफ्टर येथे 5 रुपीजचे 3 कॉइन्स आणि 2 रुपीजचा एक कॉइन आणि 1 रुपीजचा एक कॉइन. अशा प्रकारे सुद्धा अमाऊंट तयार करू शकतो. किंवा 2 चे 9 कॉइन्स पण आपण येथे घेऊ शकतो. 2 चे 9 कॉइन्स पण इथे आपण घेऊ शकतो. आणि दॅट आफ्टर येथे आपण 10 रुपीजचं एक कॉइन आणि 5 रुपीजचा एक कॉइन आणि इथे सगळीकडं 1 चे 5 कॉइन सुद्धा इथे आपण घेऊ शकतो. अशा प्रकारे डिफरंट कॉइन अँड करन्सी यूज करून इथे आपण अमाऊंट तयार करून घेऊ शकतो. दॅट आफ्टर नेक्स्ट वन आहे मॅच द कॉइन्स अँड नोट्स विथ द आर्टिकल्स. तर इथं आपल्याला कॉइन्स अँड करन्सी देण्यात आलेले आहेत, नोट्स देण्यात आलेले आहेत. तर डिफरंट ऑब्जेक्ट सोबत त्यांना काय करायचं आहे, मॅच करायचं आहे. तर कॉइन्स अँड नोट्स आहेत आणि इथं ऑब्जेक्ट आहे. तर फर्स्ट कॉइन आहे 2 रुपीज. फर्स्ट कॉइन आहे 2 रुपीज. तर 2 रुपीजचं कुठलं ऑब्जेक्ट आहे, तर चॉकलेट आहे. 2 रुपीजचं कुठलं ऑब्जेक्ट आहे, चॉकलेट आहे. तर तो 2 रुपीजचा जो कॉइन आहे त्या चॉकलेटला काय करणार आहोत, चॉकलेटच्या प्राइसला काय करणार आहोत, मॅच करून घेणार आहोत. दॅट आफ्टर 10 रुपीज आहे. 10 रुपीज साठी कुठला ऑब्जेक्ट आहे, तर बॉल आहे. 10 रुपीज साठी काय आहे, बॉल आहे. तर बॉल साठी काय करून घेऊया, मॅच करून घेऊया. दॅट आफ्टर आहे 5 रुपीज. 5 रुपीज साठी आहेत पेन. 5 रुपीज साठी आहेत पेन. पेनचं प्राइस पहा 5 रुपीज आहे. तर इथं 5 हा या 5 रुपीज सोबत काय करून घेणार आहोत, मॅच करून घेणार आहोत. दॅट आफ्टर आहे 10 + 5 15 रुपीज देण्यात आलेला आहे. तर त्या 15 रुपीज साठी आहे नोटबुक. तर त्या 15 रुपीज साठी आहे नोटबुक. तर नोटबुक कितीला आहे, 15 रुपीजला आहे. त्याच्यासोबत इथे मॅच करून घेऊया. दॅट आफ्टर नेक्स्ट वन आहे द प्राइस ऑफ ईच आर्टिकल्स इज रिटन ऑन द बॉक्स. तर आर्टिकल्स आहे तिथं, या सगळ्या आर्टिकल्सचे प्राइस तिथं लिहिण्यात आलेले आहेत. पहा टॉफीज आहेत. टॉफीज 2 रुपीजला आहेत. बिग टॉप्स आहेत 4 रुपीजला आहेत. बॉल 10 रुपीजला आहेत. स्मॉल टॉप्स आहेत 2 रुपीजला. पेन्सिल 3 रुपीजला आहेत. पेन 5 रुपीजला आहेत. इरेझर 1 रुपीजला आहेत आणि मार्बल सुद्धा 1 रुपीजलाच आहेत. तर येथे काय सांगण्यात आलेलं आहे पहा, रमेश, जानकी, मंजित, अजय and Mary have a different amount of money with them. तर इथे रमेश आहे, जानकी आहे, मंजित आहे, अजय आहे आणि मॅरी आहे. तर सगळ्यांकडे डिफरंट अमाऊंट आहेत. रमेशकडे 7 रुपीज आहेत, जानकीकडे 10 रुपीज आहेत, मंजितकडे 9 रुपीज आहेत, अजयकडे 5 रुपीज आहेत, तर मेरीकडे 8 रुपीज आहेत. तर काय म्हणण्यात आलेलं आहे पहा, विच आर्टिकल्स कॅन दे बाय विथ द मनी दे हॅव. तर त्या रुपीज मध्ये ते कोणकोणते वस्तू घेऊ शकतील असे इथे विचारण्यात आलेलं आहे. तर येथे रमेश 7 रुपीज मध्ये पेन अँड स्मॉल टॉप घेऊ शकतो. पेन अँड स्मॉल टॉप घेऊ शकतो, कारण पेन आहे 5 रुपीजला, स्मॉल टॉप आहे 2 रुपीजला. तर जानकी काय घेऊ शकते, इथे बॉल घेऊ शकते किंवा अदर ऑब्जेक्ट्स पण घेऊ शकते. बॉल आहे 10 रुपीजला, तर जानकीकडे सुद्धा आहे 10 रुपीज. तुम्ही अदर ऑब्जेक्ट सुद्धा इथे काउंट करून लिहून घेऊ शकता. तर मंजित काय करू शकेल, बिग टॉप घेऊ शकेल. काय घेऊ शकेल, बिग टॉप घेऊ शकेल अँड पेन घेऊ शकेल. तर पेन कितीला आहे, 5 रुपीजला आहे. बिग टॉप आहे 4 रुपीजला. तर अजय काय करू शकेल, पेन्सिल आणि टॉफी घेऊ शकेल. काय घेऊ शकेल, पेन्सिल आणि टॉफी घेऊ शकेल. तर पेन्सिल आहे 3 रुपीजला, टॉफी आहे 2 रुपीजला. तर मॅरी काय करू शकेल, पेन अँड पेन्सिल घेऊ शकेल. कारण पेन 5 रुपीजला आहे, पेन्सिल 3 रुपीजला आहे. तर टोटल अमाऊंट होणार आहे 8 रुपीज. दॅट आफ्टर नेक्स्ट वन आहे लेट अस प्रॅक्टिस यूज द फॉलोइंग कॉइन्स नोट्स टू मेक अ गिवन अमाऊंट. तर वरचे जे नोट्स अँड कॉइन्स देण्यात आलेले आहेत, तर ते नोट्स अँड कॉइन्स यूज करून
खालच्या अमाऊंट्स तयार करा असं म्हटलेलं आहे. एक सॅम्पल इथे दाखवण्यात आलेला आहे आपल्याला. 12 रुपीजसाठी 12 रुपीजच्या अमाऊंटसाठी 10चं कॉईन आणि 2चं कॉईन्स इथे यूज करण्यात आलेलं आहे. तर 20 रुपीजसाठी आपण 10चे ट्रू नोट्स यूज करू शकतो किंवा एक कॉइन आणि एक नोट सुद्धा यूज करू शकतो किंवा 20 रुपीजचा एकच नोट सुद्धा इथे यूज करू शकतो. 30 रुपीजसाठी आपल्याला येथे 20 रुपीजचा एक नोट यूज करावा लागेल, 10 रुपीजचा नोट यूज करावा लागेल अँड 5 रुपीजचा कॉइन इथे यूज करावा लागेल. दॅट आफ्टर 7 रुपीज अमाऊंट देण्यात आलेला आहे. तर 7 रुपीजसाठी 5 रुपीज कॉइन अँड 2 रुपीज कॉइन यूज करायचा आहे. दॅट आफ्टर आहे 15 रुपीज अमाऊंट आहे. 15 रुपीजसाठी 10 रुपीज कॉइन अँड 5 रुपीज कॉइन इथे यूज करायचा आहे. दॅट आफ्टर 42 रुपीज करा म्हणलेला आहे. काय करा म्हणलेला आहे? 42 रुपीज करा म्हणलेला आहे. तर इथे 20 रुपीजचा एक नोट, 10 रुपीजचा एक नोट, 10 रुपीजचा कॉइन, हे झाले 40. दॅट आफ्टर 2 रुपीजचा एक कॉइन इथे आपल्याला यूज करायचा आहे. तर अशा प्रकारे आपण इथे 42 रुपीज क्रिएट करू शकतो. दॅट आफ्टर नेक्स्ट वन आहे टिक द कॉइन्स विच विल मेक द गिवन अमाऊंट्स. तर इथं आपल्याला अमाऊंट्स देण्यात आलेला आहे. एक ऑब्जेक्ट दाखवण्यात आलेला आहे. तर त्या ऑब्जेक्टचं इथं अमाऊंट दाखवण्यात आलेला आहे. हा अमाऊंट तयार करण्यासाठी कुठला कॉइन यूज करणार आहोत? तर त्या कॉइनच्या खाली इथं आपल्याला काय करा म्हणलेलं आहे? टिक करा म्हणलेलं आहे. तर अमाऊंट आहे 12 रुपीज तयार करण्यासाठी आपल्याला 2चा कॉइन लागणार आहे अँड 10चा कॉइन लागणार आहे. 10 + 2 = 12. दॅट आफ्टर 15 रुपीज अमाऊंट आहे. किती आहे? 15 रुपीज अमाऊंट आहे. 15 रुपीज अमाऊंटसाठी इथं आपल्याला 10 रुपीजचा कॉइन लागणार आहे, 2 रुपीजचे 2 कॉइन्स लागणार आहेत आणि 1 रुपीजचा 1 कॉइन इथे लागणार आहे. दॅट आफ्टर नेक्स्ट वन आहे कॅन यू टेल इफ द कॉस्ट ऑफ 1 इरेजर इज 1 रुपीज व्हॉट विल बी द कॉस्ट ऑफ 3 इरेजर. तर एका इरेजरचं प्राइस आहे 1 रुपीज, एका इरेजरचं प्राइस आहे 1 रुपीज, तर 3 इरेजरचं प्राइस होतील 3 रुपीज. कारण 1 रुपीजला 1 इरेजर आहे तर 3 रुपीजला 3 इरेजर येतील. दॅट आफ्टर नेक्स्ट वन आहे विवान बाउट अ पेन्सिल फॉर 4 रुपीज. विवाननं एक पेन्सिल आणलेली आहे. कितीला? 4 रुपीजला. पेन कितीला आणलेला आहे? 5 रुपीजला. हाऊ मच मनी शुड ही पे टू द शॉपकीपर. तर शॉपकीपरला त्याला किती रुपीज द्यायचे आहेत? If Vivan has 1 coins of 5 rupees, 1 coins of 2 rupees and 3 coins of 1 rupees, which coins will he give to the pay to required amount? तर 4 रुपीजचा पेन्सिल आणलेला आहे, 5 रुपीजचा पेन आणलेला आहे, तर टोटल अमाऊंट होतील 9. टोटल अमाऊंट होतील 9. तर तो शॉपकीपरला किती रुपीज देतील? 9 रुपीज देणार आहे. दुकानदाराला तो 9 रुपीज देणार आहेत. पण विवानकडे किती रुपीज आहेत पहा? 5 रुपीजचं एक कॉइन आहे. दॅट आफ्टर 2 रुपीजचं सुद्धा एक कॉइन आहे आणि 1 रुपीजचे 3 कॉइन्स आहेत. किती आहेत? 1 रुपीजचे 3 कॉइन्स आहेत. तर कोणकोणते कॉइन्स तो येथे शॉपकीपरला देणार आहे? तर टोटल त्याच्याकडे 10 रुपीज आहेत. विवानकडे किती रुपीज आहेत? 10 रुपीज आहेत. 5 रुपीजचं एक कॉइन, 2 रुपीजचं एक कॉइन म्हणजे झाले 7 रुपीज आणि 1चे 3 कॉइन्स म्हणजे 7 + 3 झाले 10 रुपीज. तर त्याला द्यायचे आहेत शॉपकीपरला 9 रुपीज. तर कुठले कुठले कॉइन्स तो देईल? शॉपकीपरला एक 5 रुपीजचं कॉइन देईल, एक 2 रुपीजचं कॉइन देईल आणि 1 रुपीजचे 2 कॉइन्स तो येथे देईल. तर अशा प्रकारे इथं आपण आन्सर्स लिहून घेऊ शकतो. दॅट आफ्टर प्रोजेक्ट्स देण्यात आलेले आहे पहा. टेक 2 कार्डबोर्ड बॉक्सेस अँड प्रिपेअर 2 पिगी बँक्स फॉर युअर सेल्फ. 2 कार्डबोर्ड बॉक्सेस घ्या म्हटलेले आहेत. त्या कार्डबोर्ड बॉक्सेस पासून 2 पिगी बँक्स बनवा म्हटलेले आहे स्वतःहून. इन 1 पिगी बँक्स कलेक्ट कॉइन्स अँड करन्सी नोट
ऑल द डिनॉमिनेशन विच आर कॉमनली युज्ड नाव. तर त्या पिगी बँक्समध्ये, एका पिगी बँक्समध्ये काय करायचं आहे, कॉइन्स अँड करन्सी आपल्याला जे सध्याला आपण यूज करतो 1 रुपीज, 2 रुपीज, 5 रुपीज, 10, 20, 50, 100, 500, त्या सगळ्या कॉइन्स अँड करन्सी नोट्स त्या पिगी बँक्समध्ये आपल्याला घालायच्या आहेत. इन अदर पिगी बँक्स, तर दुसऱ्या पिगी बँक्समध्ये काय करायचे आहेत पहा, कलेक्ट ओल्ड कॉइन्स नोट्स विच आर नॉट युज्ड नाव बट वेअर युज्ड इन सम इयर्स बॅक. मग सेकंड पिगी बँक्समध्ये, दुसऱ्या पिगी बँक्समध्ये आपल्याला जुने कॉइन्स घालायचे आहेत, जुने कॉइन्स अँड नोट्स घालायचे आहेत जे आता सध्याला यूज होत नाहीत. ज्या पहिल्याच्या काळामध्ये, मागील वर्षांमध्ये म्हणजे 15-20 वर्ष अगोदर यूज होत होत्या तसल्या कॉइन्स अँड करन्सीज नोट तिथे त्या आपल्याला दुसऱ्या पिगी बँक्समध्ये घालायच्या आहेत. हे झालेलं आहे प्रोजेक्ट. तर खाली दिलेला आहे फन. काय आहे पहा, फन पाहून घेऊया. टेक कॉइन्स ऑफ 1 रुपीज, 2 रुपीज, 5 रुपीज, 10 आणि 20 रुपीज. तर इथं 1 रुपीज, 2 रुपीज, 5 रुपीज, 10 रुपीज आणि 20 रुपीजचे कॉइन्स घ्या म्हटलेलं आहे. कीप दिस कॉइन अंडर द व्हाईट पेपर अँड रब देम फ्रॉम द टॉप ऑफ विथ अ पेन्सिल. त्या सगळ्या कॉइन्स एका व्हाईट पेपरच्या खाली ठेवा म्हणलेलं आहे. त्या कॉइन्स ठेवल्यानंतर ना त्याच्यावर एक व्हाईट पेपर ठेवा म्हणलेला आहे. त्या व्हाईट पेपरवर आपल्याला पेन्सिलनं काय करायचं आहे, रब करायचं आहे. काय करायचं आहे, रब करायचं आहे. रब केल्यानंतर ना त्या कॉइनवरचे इम्प्रेशन, त्या कॉइनचं जसं सेम स्ट्रक्चर आहे, त्या कॉइनचं सेम स्ट्रक्चर जसं आहे तसंच ते स्ट्रक्चर त्या पेपरवर आपल्याला दिसून येईल. कधी, जेव्हा आपण त्या पेन्सिलनं त्या कॉइनला काय करणार आहोत, व्हाईट पेपरवर रब करणार आहोत. ड्रॉ येल्लो बटरफ्लाय अंडर द कॉइन्स ऑफ लिस्ट व्हॅल्यू. आणि जे कमी प्राइस आहेत, लाईक 1 रुपीज, 2 रुपीज, ज्यांचं प्राइस कमी आहे त्यांच्या खाली येल्लो बटरफ्लाय ड्रॉ करा म्हणलेलं आहे. अँड अ ब्ल्यू बटरफ्लाय अंडर द कॉइन्स ऑफ द ग्रेटेस्ट व्हॅल्यू. आणि ज्यांचं व्हॅल्यू जास्त आहे, लाईक 10 रुपीज, 20 रुपीज, त्यांच्या व्हॅल्यू खाली, त्या अमाऊंट खाली आपल्याला ब्ल्यू बटरफ्लाय ड्रॉ करायला सांगितलेलं आहे. तर अशा प्रकारे आज आपण लेसन नंबर 26 कॉइन्स अँड करन्सी नोट्स हा वर्कबुक सोल्युशन पाहिलो. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया असेच अनेक व्हिडिओ घेऊन. बाय बाय.